ईडीच्या मुद्द्यावरून खडाजंगी झाल्याची माहिती आहे. नक्की काय विषय मांडलेला होता, कोणत्या विषयांवर चर्चा झाली किंवा मतमतांतर जे आहे ते नक्की कोणत्या मुद्द्यांवरून? बघा, बीड जिल्ह्यातली आदरणीय अजितदादांच्या अध्यक्षतेखाली बैठक आज नियोजन समिती झाली. जे विषय असतात प्रत्येक सदस्य ज्याच्या त्याच्या पद्धतीने जे तो विषय मांडतो त्या विषयावर चर्चा झाली, सविस्तर चर्चा होऊन सगळे विषय झाले. बाकी काही खडाजंगी वगैरे काय नाही, बोलतच असतात, त्याचा असं काही मोठं काही विषय नाही. नक्की मात्र तुम्ही प्रस्ताव काय मांडलेला होता किंवा मग समोरचे? नाही, माझ्या प्रस्तावाला सर्वांनी मान्यता दिली. मी सांगितलेलं की जे आमच्याकडे साऊथ टू नॉर्थ जोडायचा रेल्वेचा मार्ग आहे त्याला तुम्ही डीपीडीसीचा मान्यता द्या, ती दिली. मी सांगितलं मला बीड जिल्ह्याला एअरपोर्ट करायचंय, त्याच्यासाठी मांजरसुंब्याची जागा मी प्रस्तावित केली, सुचवली. त्याच्यावर ते म्हणले पाठवा, महाराष्ट्र शासनाकडून आपण त्याला मान्यता मी देईल असं दादांनी सांगितलं आणि त्याच्या बजेट तरतुदी करतो म्हणले. एअरपोर्ट होण्यासाठी ते बिलकुल पॉझिटिव्ह आहे. मात्र धनंजय मुंडे आणि तुमच्यामध्ये काय बाचाबाची झाली का? पुन्हाच काय बाचाबाची नाही, आमची बाचाबाची वगैरे काय विषय नाहीये. ते आता काय तुम्ही बाकीच्या सगळ्यांना विचारा काय बाचा बोलणं होतंच, थोडंफार जी काय असेल ती त्याच्यावर काय कोण थोडंफार बोलले गेले ते झालं. असं काय बाचा काय प्रस्ताव मांडलेला होता? म्हणजे बीड जिल्ह्याची बदनामी होते हा चर्चेचा विषय तुम्ही प्रत्येक वेळेस म्हणतो बीड जिल्ह्याची बदनामी होते, मग करते कोण? हा प्रश्न माझा पण सर्व मीडियाला पण सर्वांना बीड जिल्ह्याची बदनामी करते कोण? आम्ही करतो का? त्याच्यावर बोलणार आम्ही बीड जिल्ह्याची बदनामी करतो कोण ती तरी सांगा. त्याच्यावर आता ते तेवढं याच्यावर बाकी विषय काय म्हणतात दादांनी या चर्चेला काय उत्तर दिलं? दादांनी याच्यामध्ये काही इंटरफेअर करायचं कारण नव्हतं. तर इंडिव्हिज्युअल एकूण एकाचा विषय ज्याचे त्याचे मत ज्याची ती मांडत होते त्याच्यावर चर्चा झाली, बाकी काही नाही. मात्र धनंजय मुंडेंकडून तुम्हाला या चर्चेला उत्तर काय होतं? नाही, आम्हाला उत्तर त्यांनी द्यायचं कारणच नव्हतं. पालकमंत्री म्हणून अजितदादा त्याच्यावर बोलू शकतात किंवा आदेश करू शकतात. आम्ही जे प्रश्न विचारतो ते दादाला संबोधित करून बोललं पाहिजे आणि दादा त्याच्यावर बोलणार असतं, अपेक्षित असतं. त्याच्यामुळे त्यांनी उत्तर देणं आज बैठकीचे ते अध्यक्ष नसल्यामुळे त्यांच्याकडून ते अपेक्षित नाहीये. त्याच्यामुळे आमच्या प्रश्नाचं उत्तर ते देतील असं मला वाटत नव्हतं किंवा त्यांच्याकडून घ्यावं असं अपेक्षा कोणाची नसेल आणि त्याच्यावर तसं काही झालंही नाही. आता हे चलत राहतंय थोडंफार, एवढं काही टेन्शन घ्या. विषय काय आहे की बीड जिल्ह्याची जी चर्चा राज्यभरामध्ये होते, विशेष म्हणजे की गुन्हेगारी वाढली किंवा मग बीड जिल्ह्यामध्ये जी प्रकरणं बाहेर आली त्यावरून बरीच चर्चा झाली. मग असं असताना आजची महत्वाची बैठक होती आणि या बैठकीमध्ये चर्चा होत असताना मतमतांतर होणं किंवा त्यावरती उत्तर येणं हे नक्की काय? नाही, मतमतांतर असू शकतं ना वेगळं. म्हणजे प्रत्येकाचं मतमतांतर वेगळं असू शकतं. मतमतांतर असण्याला काय विषय नाही, प्रत्येकाचं असणं स्वाभाविक आहे ना. आता कुणाचं काय मत आहे कुणाचं काय नाही याचा विषय वेगळा नाही, प्रत्येकाचं वेगळं असू शकतं. सुरुवात नक्की कुठून झाली? नाही, अण्णा खरं आपण पाहतोय की सुरुवात नक्की कुठून झाली या सगळ्या गोष्टी? काही सुरुवात नाही. ज्याचे त्याचे प्रश्न ज्याचे त्यांनी मांडले, ज्याचे ते समाधानी असतील असं मला वाटतं. जी नसेल समाधानी ते सांगेल. मी समाधानी आहे. मला दादानी सर्व गोष्टीच्या मी जेवढे प्रश्न मांडले त्याला समाधानी पॉझिटिव्ह दाखवलेला आहे. आणि कुणीतरी काहीतरी बोलतंय. आता हे काय, आता एक सख्खे भाऊ सुद्धा एका घरामध्ये तू जेव्हा वाढ म्हणून बायकोला कोणी एक होतं, त्याचं काही असं काही झालं नाही. भांडण वाद वगैरे असा काही विषय नाहीये. जर काही झालं तर सगळ्यांना विचारा, अधिकाऱ्याला विचारा, त्यांना विचारा. ती जेव्हा म्हणतील काय झालं त्याच्यानंतर बोलू. शेवटचा प्रश्न, अजित पवारांनी बीड जिल्ह्यामधले गुन्हेगारी असेल किंवा मग या सगळ्या गोष्टींवरती ज्यावेळेस प्रश्न उपस्थित केले त्यावेळेस अजित पवारांचं नक्की उत्तर काय होतं? म्हणजे आज तुम्ही जे सगळे प्रश्न उपस्थित केलेले होते मग गुन्हेगारी बजरंग सोनवणे खासदार म्हणून मी जेवढे प्रश्न मांडले, मी तुम्हाला सांगितलं रेल्वेचा प्रश्न मांडला, मी पीक विम्याच्या विषयात बोललो, मी जे विषय आहे ते एअरपोर्टचं बोललो. त्या दोन्ही विषयात त्यांना अधिकारी इथं जे ॲडिशनल चार्ज आहेत, ज्यांना की कुणा काही एकाच माणसाकडे चुकीच्या पद्धतीने चार्ज दिले, ते चार्ज काढले पाहिजेत. त्यांनी शिवला लगेच सूचना दिल्या, तुम्ही सगळे बदला. कलेक्टरना सांगितलं की जे कुठे ते सगळे बदला, ते नियमाप्रमाणे करा असं सांगितलं. नियमाप्रमाणे होतील, कारण आता एकदा उपमुख्यमंत्र्यांनी आदेश दिला, पालकमंत्र्यांनी दिले, म्हणतो तो 100% 8 दिवसात तो रिझल्ट येईल आणि 8 दिवसात ते मला कळवतील. त्याच्यानंतर मी जे काही प्रश्न मांडले गेले की मला लवकर कळवलं, ते जे झालं आता त्याच्यावर नाही. पुढे काय करायचं ते सांगा, पुढचा निधी कसा द्यायचा. बीड जिल्ह्यामध्ये चुकीची पद्धत अशी झालेली आहे की बीड जिल्ह्याचा डीपीडीसीचा निधी ज्या दिवशी तुम्हाला प्राप्त होतो त्याच्यानंतर तो प्रमा द्यायचे असतात किंवा काय करतात. त्यांनी जवळपास 100% प्रमा अगोदर दिला. आज 45% निधी जर होता तर त्यांनी 45%च्या 1.5 अशा प्रमा द्यायला पाहिजे होत्या. पण जी 100% नियत्व गृहीत धरून नियत्वाच्या 1.5 प्रमा देऊन टाकल्या आणि सगळे वर्क ऑर्डर दिल्या. जेवढे पैसे तेवढे एकाच तालुक्यात एकाच ब्लॉकला खर्चून जेवढे करता येते मोकळे झाले. आता राहिला 55% निधी. याचे दादा वाढवून देतील आम्हाला आणि आम्हाला काही ना काही याच मुद्द्यांवरून या मुद्द्यावर चर्चा नाही, या चर्चेवर भांडण नाही, काहीच नाही. मुद्दे ज्याचे त्याचे वेगळे. इंडिव्हिज्युअल कुणी कुणाला सिद्ध होण्यासाठी जर काही वेगळं केलं तर त्याच्यावर बोलली, पण याच्यावर विकास कामाच्या याच्यावर कुठेही काही झालं नाही आणि कुठे चर्चा नाही, काही नाही. सगळ्यात महत्वाचं म्हणजे की धनंजय मुंडेंनी कोणत्या प्रश्नावरती तुमच्या याच्यात हस्तक्षेप केला नाही? धनंजय मुंडे साहेबाला कुठेही हस्तक्षेप करायचा विषय आला नाहीये. त्याचं कारण असं आहे की धनंजय मुंडे साहेब आज या मीटिंगचे अध्यक्ष नव्हते, ते मंत्री आहेत. ते जसे निमंत्रित सदस्य तसा मी एक निमंत्रित सदस्य आहे, इक्वलंट टू. त्याच्यामुळे तिथं काय त्यांनी मला काय माझ्या प्रश्नाला उत्तर द्यावं, त्यांच्या प्रश्नाला मी
उत्तर द्यावं असा विषय नव्हता. आज मिटिंगचे अध्यक्ष आदरणीय चेअरपर्सन दादा आहेत, त्याच्यामुळे दादानी काय असेल ते सूचना करावी किंवा आदेश द्यावा किंवा आमचं काय म्हणणं आहे ते ऐकावं किंवा आम्हाला उत्तर द्यावं असा विषय असतो. त्याच्यामुळे यांचं काही उत्तर देणे, त्यांनी काय हस्तक्षेप करणे, त्यांनी मध्ये काही करणं नाही. एखाद्या गोष्टीत कुठं काही झालं असेल तर कळू द्या, त्यांनी काय म्हणतात बघू द्या, त्याच्यानंतर बोलू. खूप खूप धन्यवाद. बीड जिल्ह्यातली आदरणीय अजितदादांच्या अध्यक्षतेखाली बैठक आज नियोजन समिती झाली. जे विषय असतात प्रत्येक सदस्य ज्याच्या त्याच्या पद्धतीने जे तो विषय मांडतो त्या विषयावर चर्चा झाली, सविस्तर चर्चा होऊन सगळे विषय झाले. बाकी काही खडाजंगी वगैरे काही नाही, बोलतच असतात, त्याचा असं काही मोठं काही विषय नाही. नक्की. मात्र तुम्ही प्रस्ताव काय मांडलेला होता किंवा मग समोरचे नाही, माझ्या प्रस्तावाला सर्वांनी मान्यता दिली. मी सांगितलेलं की जे आमच्याकडे साऊथ टू नॉर्थ जोडायचा रेल्वेचा मार्ग आहे त्याला तुम्ही डीपीडीसीचा मान्यता द्या, ती दिली. मी सांगितलं ना मला बीड जिल्ह्याला एअरपोर्ट करायचंय, त्याच्यासाठी मांजरसुंबेची जागा मी प्रस्तावित केली, सुचवली. त्याच्यावर ते म्हणले पाठवा, महाराष्ट्र शासनाकडून आपण त्याला मान्यता मी देईल असं दादानी सांगितलं आणि त्याच्या बजेट तरतुदी करतो म्हणले. एअरपोर्ट होण्यासाठी ते बिलकुल पॉझिटिव्ह आहे. मात्र धनंजय मुंडे आणि तुमच्यामध्ये काय बाचाबाची झाली का? पुन्हाच काय बाचाबाची नाही, आमची बाचाबाची वगैरे काही विषय नाहीये. ते आता काय तुम्ही बाकीच्या सगळ्यांना विचारा काय बाचा बोलणं होतं थोडंफार जी काय असेल ती त्याच्यावर काय कोण थोडंफार बोलले गेले ते झालं. असं काय बाचा काय प्रस्ताव मांडलेला होता? म्हणजे बीड जिल्ह्याची बदनामी होते, हा चर्चेचा विषय तुम्ही प्रत्येक वेळेस म्हणतो बीड जिल्ह्याची बदनामी होते, मग करते कोण हा प्रश्न माझा पण सर्व मीडियाला पण सर्वांना बीड जिल्ह्याची बदनामी करते कोण, आम्ही करतो का? त्याच्यावर बोलणारच आम्ही बीड जिल्ह्याची बदनामी करतो कोण ती तरी सांगा. त्याच्यावर आता ते तेवढं याच्यावर बाकी विषय काय म्हणत दादांनी या चर्चेला काय उत्तर दिलं? दादानी याच्यामध्ये काही इंटरफेअर करायचं कारण नव्हतं. तर इंडिव्हिज्युअल एकूण एकाचा विषय ज्याचे त्याचे मत ज्याची ती मांडत होते त्याच्यावर चर्चा झाली, बाकी काही नाही. मात्र धनंजय मुंडेंकडून तुम्हाला या चर्चेला उत्तर काय होतं? नाही, आम्हाला उत्तर त्यांनी द्यायचं कारणच नव्हतं. पालकमंत्री म्हणून अजितदादा त्याच्यावर बोलू शकतात किंवा आदेश करू शकतात. आम्ही जे प्रश्न विचारतो ते दादाला संबोधित करून बोललं पाहिजे आणि दादा त्याच्यावर बोलणार असतं, अपेक्षित असतं. त्याच्यामुळे त्यांनी उत्तर देणं आज बैठकीचे ते अध्यक्ष नसल्यामुळे त्यांच्याकडून ते अपेक्षित नाहीये. त्याच्यामुळे आमच्या प्रश्नाचं उत्तर ते देतील असं मला वाटत नव्हतं किंवा त्यांच्याकडून घ्यावं असं अपेक्षा कोणाची नसेल आणि त्याच्यावर तसं काही झालंही नाही. आता हे चलत राहतंय थोडंफार, एवढं काही टेन्शन घ्या. विषय काय आहे की बीड जिल्ह्याची जी चर्चा राज्यभरामध्ये होते, विशेष म्हणजे की गुन्हेगारी वाढली किंवा मग बीड जिल्ह्यामध्ये जी प्रकरणं बाहेर आली त्यावरून बरीच चर्चा झाली. मग असं असताना आजची महत्वाची बैठक होती आणि या बैठकीमध्ये चर्चा होत असताना मतमतांतर होणं किंवा त्यावरती उत्तर येणं हे नक्की काय? नाही, मतमतांतर असू शकतं ना, वेगळं म्हणजे प्रत्येकाचं मतमतांतर वेगळं असू शकतं. मतमतांतर असण्याला काय विषय नाही, प्रत्येकाचं असणं स्वाभाविक आहे ना. आता कुणाचं काय मत आहे कुणाचं काय नाही याचे विषय वेगळा नाही, प्रत्येकाचं वेगळं असू शकतं. सुरुवात नक्की कुठून झाली? नाही, अण्णा खरं आपण पाहतोय की सुरुवात नक्की कुठून झाली या सगळ्या गोष्टी? काय सुरुवात नाही, ज्याचे त्याचे प्रश्न ज्याचे त्यांनी मांडले, ज्याचे ते समाधानी असतील असं मला वाटतं. जी नसेल समाधानी ते सांगेल, मी समाधानी आहे. मला दादानी सर्व गोष्टीच्या मी जेवढे प्रश्न मांडले त्याला समाधानी पॉझिटिव्ह दाखवलेला आहे. आणि कुणीतरी काहीतरी बोलतंय आता हे काय, आता एक सख्खे भाऊ सुद्धा एका घरामध्ये तू जेव्हा वाढ म्हणून बायकोला कोणी एक होतं, त्याचं काही असं काही झालं नाही, भांडण वाद वगैरे असा काही विषय नाहीये. जर काही झालं तर सगळ्यांना विचारा, अधिकाऱ्याला विचारा, त्यांना विचारा, ती जेव्हा म्हणतील काय झालं त्याच्यानंतर बोलू. शेवटचा प्रश्न, अजित पवारांनी बीड जिल्ह्यामधले गुन्हेगारी असेल किंवा मग या सगळ्या गोष्टींवरती ज्यावेळेस प्रश्न उपस्थित केले त्यावेळेस अजित पवारांचं नक्की उत्तर काय होतं? म्हणजे आज तुम्ही जे सगळे प्रश्न उपस्थित केलेले होते मग गुन्हेगारी बजरंग सोनवणे खासदार म्हणून मी जेवढे प्रश्न मांडले, मी तुम्हाला सांगितलं रेल्वेचा प्रश्न मांडला, मी पीक विम्याच्या विषयात बोललो, मी जे विषय आहे ते एअरपोर्टचं बोललो. त्या दोन्ही विषयात त्यांना अधिकारी इथं जे ॲडिशनल चार्ज आहेत, ज्यांना की कुणा एकाच माणसाकडे चुकीच्या पद्धतीने चार्ज दिले ते चार्ज काढले पाहिजेत, त्यांनी शिवला लगेच सूचना दिल्या, तुम्ही सगळे बदला. कलेक्टरना सांगितलं की जे कुठे ते सगळे बदला, ते नियमाप्रमाणे करा असं सांगितलं. नियमाप्रमाणे होतील, कारण आता एकदा उपमुख्यमंत्र्यांचा आदेश दिला, पालकमंत्र्यांनी दिले म्हणतो तो 100% 8 दिवसात तो रिझल्ट येईल आणि 8 दिवसात ते मला कळवतील. त्याच्यानंतर मी जे काही प्रश्न मांडले गेले की मला लवकर कळवलं, ते जे झालं आता त्याच्यावर नाही, पुढे काय करायचं ते सांगा, पुढचा निधी कसा द्यायचा. बीड जिल्ह्यामध्ये चुकीची पद्धत अशी झालेली आहे की बीड जिल्ह्याचा डीपीडीसीचा निधी ज्या दिवशी तुम्हाला प्राप्त होतो त्याच्यानंतर तो प्रमा द्यायचे असतात किंवा काय करतात, त्यांनी जवळपास 100% प्रमा अगोदर दिला. आज 45% निधी जर होता तर त्यांनी 45%च्या 1.5 अशा प्रमा द्यायला पाहिजे होत्या. पण जी 100% नियत्व गृहीत धरून नियत्वाच्या 1.5 प्रमा देऊन टाकल्या आणि सगळे वर्क ऑर्डर दिल्या, जेवढे पैसे तेवढे एकाच तालुक्यात एकाच ब्लॉकला खर्चून जेवढे करता येते मोकळे झाले. आता राहिला 55% निधी, याचे दादा वाढवून देतील आम्हाला आणि आम्हाला काही ना काही याच मुद्द्यांवरून या मुद्द्यावर चर्चा नाही, या चर्चेवर भांडण नाही, काहीच नाही. मुद्दे ज्याचे त्याचे वेगळे. इंडिव्हिज्युअल कुणी कुणाला सिद्ध होण्यासाठी जर काही वेगळं केलं तर त्याच्यावर बोलली, पण याच्यावर विकास कामाच्या याच्यावर कुठेही काही झालं नाही.